चला तर आज आपण बनवूया कोलंबी बिर्याणी म्हणजेच प्रॉन्स बिर्याणी। बिर्याणी आपण या वेगवेगळ्या पद्धतीच्या करतो, चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी, व्हेजमध्ये व्हेजिटेबल बिर्याणी, मसूर बिर्याणी। तर आज आपण करूया प्रॉन्स बिर्याणी। तर त्याच्यासाठी मी ही कोलंबी घेतलेली आहे, आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, थोडेसे 2 बटाटे छोटे छोटे कट करून घेतलेले आहेत, हा कांदा तळून घेतलेला आहे, पुदिना आहे, कोथिंबीर आहे, 2 मिरच्या घेतलेल्या आहेत मध्ये चिरून, हे खडे मसाले आहेत, एक कांदा आहे आणि टोमॅटो आहे। आता ह्या कोलंबीमध्ये आपण सगळे मसाले टाकून घेऊया। या कोलंबीमध्ये जाणार आलं लसूण पेस्ट, मी 2 चमचे आलं लसूण पेस्ट टाकते। नंतर त्याच्यात जाणार हळद, नंतर मिरची पावडर, तिखट मसाला, नंतर हे मीठ आणि मी हे लिंबू घेतलेला आहे। फिशसाठी आपण दहीचा वापर नाही करत, त्यामुळे मी इथे लिंबू घेतलेला आहे। आणि हा बिर्याणी मसाला। तर हे सगळे मसाले आपण मिक्स करून घेऊया। आता ही कोळंबी आपण अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवूया। आता आपलं इकडे तेल गरम झालेले आहे। आता तेलामध्ये जाणार शहाजिरं थोडंसं, नंतर हे खडे मसाले। खडे मसाल्यामध्ये मी लवंग, काली मिरी, दालचिनीचे तुकडे, हिरवी वेलची घेतलेली आहे, 2 ह्या उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या, हा पातळ उभा चिरलेला कांदा, कांदा लवकर शिजण्यासाठी थोडंसं मीठ टाकूया। मीठ टाकल्यामुळे कांदा लवकर शिजला जातो। आता कांदा छानपैकी तेलावर फ्राय करून घेऊया। कांदा छानपैकी फ्राय झालेला आहे। आता त्याच्यात जाणार हा टोमॅटो। टोमॅटो कांद्यात छानपैकी फ्राय करून घेऊया। आता कांदा टोमॅटो छानपैकी फ्राय झालेला आहे। आता मी त्याच्यात टाकते हे बटाटे। बटाटे पण ह्या तेलामध्ये छानपैकी फ्राय करून घेऊया। आता याच्यामध्ये जाणार आलं लसूण पेस्ट, मसाला, थोडीशी हळद, थोडासा बिर्याणी मसाला आणि थोडीशी मिरची पावडर। हे परत एकदा असं फ्राय करून घेऊया सगळे मसाले कांद्यामध्ये। यामध्ये जाणार मॅरिनेट केलेली प्रॉन्स, आता झाकण ठेवून 10 मिनिटं कोलंबी आणि बटाटे शिजवून देऊया। आता याच्यामध्ये जाणार कापलेला भरपूर असा पुदिना। पुदिना पण या सगळ्या मसाल्यामध्ये असं फ्राय करून घ्यायचा। हे बघा कोलंबी आपली छानपैकी शिजलेली आहे आणि कलर पण बघा ना किती छान आलेला आहे।
आता याच्यामध्ये मी 1 चमचा तूप टाकते. आता आपली ही कोळंबीची ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता त्याच्यामध्ये ही कोथिंबीर, परत एकदा पुदिन्याची पानं आणि हा कांदा मी जो तळून घेतलेला आहे तो जाणार आहे याच्यामध्ये. आता हे बघा, हे तांदूळ, आता हे बघा, हा भात मी अगोदरच सुट्टा असा करून घेतलेला तो मी आता ह्या कोळंबीच्या भाजीमध्ये टाकणार आहे. हा बघा किती सुट्टा करून घेतलेला आहे. आता या भातावर परत एकदा असा तळलेला असा छानपैकी कांदा, ही पुदिन्याची पानं आणि भरपूर अशी कोथिंबीर आणि परत एकदा असं वरून थोडंसं तूप टाकून घेऊया. आता या बिर्याणीवर झाकण ठेवून हे पातेलं उतरून घेऊन त्याच्या खाली तवा ठेवूया आणि ही बिर्याणी आपण 10 मिनिटांसाठी तिला वाफवून घेऊया. ही बघा मस्त अशी झणझणीत अशी प्रॉन्स बिर्याणी रेडी झालेली आहे. तुम्ही एकदा जरूर ट्राय करा.